नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीतून फक्त पीक मिळवणं हाच उद्देश प्रत्येक शेतकऱ्याचा असतो आणि त्यात एक यशस्वी उत्पादक शेतकरी बनणं हाच उद्देश असतो। पण कधी किड्यांसोबत नाद करणारा शेतकरी पाहिलाय का? तेच शेतकरी आपल्यासोबत जोडले गेले ज्यांनी किड्यांसोबत नाद केलाय। आता तुम्ही म्हणताल मी असं का म्हणते, तर आपल्यासोबत एक रेशीम उत्पादक शेतकरी आहे। नेमका यांनी किड्यांसोबत नाद कसा केला आणि आज ते एक यशस्वी उत्पादक शेतकरी म्हणून कसे ओळखले जातात जाणून घेऊया त्यांच्या बाबतीत। सर्वप्रथम सर, तुम्हाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन। थोडक्यात तुमच्या बाबतीत सांगा आणि तुमच्या रेशीम शेती संदर्भात सांगा। नमस्कार, माझं नाव सदाशिव गीते। मी महाराष्ट्र पैठण तालुका संभाजीनगरमधून आलेलो आहे आणि हा पुरस्कारासाठी माझी संभाजीनगर KVK 1 मधून निवड झाली आहे। त्याबद्दल KVK आणि इथं पुरस्काराचे जे आमचे कृषी जागरण चॅनलवाले आणि महिंद्रा फार्म ट्रॅक्टरवाले याच्या ज्या नियोजनाखाली शेतकऱ्याला मान सन्मान जो मिळाला हे चांगल्या प्रकारे मिळाला आणि असा हा टेबल शेतकऱ्याला कधीच मिळाला नाही। जो जिल्ह्यातून किंवा वर्षाला 10 लाख रुपये असे शेतकरी निवडून इथं सरकारनं आम्हाला आमंत्रित केलं, त्याच्याबद्दल मी सर्व टीमचे आभारी आहे। बरोबर सर, तर तुम्ही एक यशस्वी रेशीम शेतकरी म्हणून रेशीम शेतीमध्ये एक यशस्वी शेतकरी म्हणून ओळखला जाता। सर, मी पहिल्यांदाच प्रेक्षकांना सांगितले की किड्यांशी नाद करणारा शेतकरी। सर, किडे हे शब्द जरी ऐकला तरी मला तरी भीती वाटते। तर तुमचं तो पूर्ण कुटुंबातील सर्व सदस्य किड्यांसोबत दिवस रात्र खेळतच असतील असं म्हणावं लागेल एक प्रकारे। तर तुम्ही ही शेती कशी करता थोडक्यात, आणि महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांनी ही शेती कशी करावी या बाबतीत थोडक्यात सांगा। मॅडम, आपल्याला रेशीम शेतीत यायचं जर असलं तर आपल्याला समजा मार्चमध्ये आपल्याला गव्हर्नमेंटकडे अप्लाय केला तर त्याच्यानंतर आपण घरी रोपवाटिका तयार करून याचे जूनपासून आपल्याला शासन मान्यता देतं आणि शासनानं मान्यता द्यायला 1 एकरसाठी जवळपास आपल्याला शासनाचं 3 वर्षासाठी शेड बांधणी, चंद्रिका आणि लोखंड खरेदी अशा साहित्यासाठी जवळपास 4 लाख रुपये अनुदान आहे आणि आपलं उत्पन्न आपल्याला असून शासनाचं हे फ्री 4 लाख रुपये येतात। बाकी कोणतीही शेती अशी नाही का ती शेती आपण स्वतः करून आपल्याला शासन याचे पैसे देतात आणि त्या पैशाचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग घेऊन चांगल्या प्रकारे शेती करावी। नुसती योजना म्हणून तिचे खाणे किंवा त्याचं उद्दिष्ट हे शासनाला बाकी जवळपास 70-80% लोक नुसती ही योजना खाण्यापुरतंच काम करते। त्याच्यामुळे कृपया कोणतीही योजना असो याच्यात 100% आपलं योगदान द्या आणि त्याचा यश थोडं लेट भेटतं किंवा उशिरा भेटतं, पण ते भेटतं 100%। तसं आज मी 5 वर्षाच्या बाद मला त्याचा एवढं उत्पन्न मिळालं किंवा एवढं माझी प्रगती झाली की मी जवळपास वर्षाला 10 ते 15 लाख रुपये 3 एकर क्षेत्रातून सहज कमवू शकतो। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, फक्त 1 एकरमध्ये कशी शेती करायची, 2 एकरमध्ये कशी शेती करायची, मुळात कमी शेती असल्यावर कशी शेती करायची हे सरांनी खूप छान पद्धतीने आपल्याला समजून सांगितलं। अशा अनेक शेतकऱ्यांसोबत आपण जोडले जाणार आहोत। कॅमेरामॅन आशिष सहित मी प्रतीक्षा, कृषी जागरण, नवी दिल्ली।